तर जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी एका बाजूला आपण पाहतोय आर आर रायडर्स वहाळ संघ त्या संघानं टॉस जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोनही सामने जिंकलेत या स्पर्धेमध्ये आर आर रायडर्स वहाळ टीमनं. परंतु शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघासाठी ही लढत असेल प्रतिष्ठेची. काही झालं तरी ही लढत जिंकावीच लागेल आणि त्यासाठी मात्र डू ऑर डाय अशी सिच्युएशन असेल. कारण मागची मॅच मात्र गमावली होती शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं वरद एंटरप्राइजेस संघाच्या विरोधामध्ये. त्यामुळे काही झालं तरी आता जिंकावंच लागेल आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र प्रयत्न केले जातील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीसाठी. मागची मॅच मात्र जिंकली हर्ष इलेव्हन नापेकाडी संघानं या स्पर्धेमधला पहिला विजय नोंदवलाय. 3 मॅचमध्ये 2 सामने गमावले होते परंतु शेवटला जाता जाता का होईना एक सामना जिंकून अजूनही या स्पर्धेमध्ये आम्ही आहोत हे दाखवून दिले. परंतु त्यांना जर तरच्या समीकरणांवर मात्र अवलंबून राहावं लागेल आपल्या ए ग्रुपमध्ये. परंतु इथे मात्र आर आर रायडर्स वहाळ संघ ही लढत जिंकून सरळ क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करेल. टॉपला राहण्याचा प्रयत्न मात्र करेल तो बी ग्रुपमधून. कारण त्यांनी दोनही सामने जिंकलेत. 2 सामन्यांचा विचार केला तर आर आर रायडर्स संघानं निहाल स्पोर्ट्स उल्वे संघाला पराभूत केलं. वरद एंटरप्राइजेस उल्वेनोड संघाला सुद्धा पराभूत केलं आणि हायेस्ट स्कोअर सुद्धा आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये त्यांनी तब्बल 85 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे नक्कीच हा संघ जवळजवळ क्वालिफाय झालाय असं म्हणायला काही हरकत नसेल. परंतु क्रिकेट हे अजूनही जर तर बरीच समीकरणं बाकी आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे ज्या ठिकाणी प्रथमेश कोळी आर आर रायडर्स वहाळ संघाचा कॅप्टन यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी दीपराज कोळी आणि सिद्धेश कोळी आता मात्र स्ट्राईक एंडला कॅप्टन आहे. पहिला चेंडू असेल प्रथमेशचा. लो फुल टॉस बॉल सरळ जाऊन पॅडवर आदळला लाईक बिफोर द विकेट. पायचीच सापडले. पहिल्याच बॉलवर मात्र मोठा धक्का सहन करावा लागेल. दीपराज कोळीला खातही उघडू दिलं नाहीये. ते प्रथमेश कोळीचा शिकार ठरलाय. 0 या धावसंख्येवर धरलाय तंबूचा रस्ता आणि अशा प्रकारे पहिला पहिल्याच बॉलवर मात्र हा मोठा धक्का सहन करावा लागेल शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाला. आरंभालाच अपशकून सुरुवातीलाच माशी शिंकले आणि सलामीवीर दीपराज कोळीच्या खेळीचा अंत झालाय. 0 या धावसंख्येवर तो परतलाय. लढावं लागेल या मॅचमध्ये शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. काही झालं तरी या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर ही लढत जिंकणं अनिवार्य झालं या टीमसाठी. नवीन बॅट्समन धनेश भोईर. धनेश भोईर येतोय. खारकोपर गावचा खेळाडू. आता मात्र पहिल्याच बॉलवर विकेट पडल्यानंतर थोडंसं दडपण असेल शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघासमोर. परंतु हे दडपण झुगारून मात्र खेळी साकारावी लागतील ती फलंदाजांना. गोलंदाज तयार प्रथमेश कोळी गणेशपुरी संघाचा स्टार खेळाडू. राईट मोर द विकेट ना. यावेळेचा फटका ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह चान्स होती त्या ठिकाणी. स्ट्रेट टू द बॉलर्स. प्रथमेश हातामधून बॉल निसटलाय. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात केली गोलंदाजीमधून आर आर रायडर्स वहाळ संघानं. प्रथमेश कोळी पहिले 2ही चेंडू निर्धाव टाकतोय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट ना. थोडासा स्लोवर म्हणून होता. पिक केला. यावेळेस स्लोवर फुल टॉस झाला. त्याला वळवलंय ऑन साइडला. मिड विकेट झोनकडे सिंगल येते. पहिल्या धावेनं श्री गणेशा होतोय शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचा धनेश भोईर कडवी.
तर पहिला 3 बॉलवर फक्त एकच धाव आले. टिचून मारा केला जातोय तो प्रथमेश कोळीकरवी आणि त्यासाठी जो ओळखला जातो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील धुरंधर खेळाडू आहे. एक स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि साजेशी सुरुवात मात्र केली जाते. अगदी सावधानतेनं इथे मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं. कॅप्टन सिद्धेश कोळीवर फार मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा या मॅचची. मागचा सामना असं वाटत होतं या धावा चेस होतील शिवाजीनगर प्रतिष्ठान, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मागच्या मॅचमध्ये शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना वरद एंटरप्राइजेस उल्बे नोट संघानं तो सामना जिंकला आणि या स्पर्धेमधलं आव्हान अजूनही जिवंत ठेवलंय. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी होते. पहिल्या 4 बॉलवर फक्त एकच धाव दिले, त्यामुळे प्रथमेश कोळीचं षटक मात्र कसं बसं खेळायचं याच हेतून मात्र आतापर्यंत मैदानामध्ये फलंदाजी झाले. राऊंड विकेट ना हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट, पायचीच सापडलाय. इथे मात्र आणखीन एक धक्का दिलाय. कॅप्टन डिपार्ट सिद्धेश कोळीच्या खेळीचा अंत. आता मात्र धाबे आणले असतील शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचे दोनही सलामीवीर. खातही उघडू न देता मात्र तंबूच्या दिशेनं वाटचाल करीत असताना दोन फलंदाज बाद झाले, दोनही सलामीवीर शून्यावर परतलेत. हा मोठा धक्का आता मात्र सहन करावा लागेल अमरजी कडू यांचा संघ. थोडंसं टेन्शनमध्ये आहेत. सलामीवीरांचा खेळ साजेसा झालेला नाही आणि अगोदरच करो या मरो अशी लढत असेल. वरद एंटरप्राइजेस उल्बे नोट संघाच्या गोटामध्ये थोडंसं खुशीचं वातावरण पाहायला मिळतंय. थोडेसे खुश असतील. वरद एंटरप्राइजेस संघ थोडासा RR रायडर्सला आता सपोर्ट करेल. भास्करजी घरत यांचा संघ यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बडॉनच्या दिशेमध्ये बॉल ढकललाय. किरण पाटील त्या ठिकाणी आहेत. सिंगल येते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. अजित चिवकरनं खातं उघडलंय. पहिलं षटक प्रथमेश कोळीचं. 2 फलंदाज लाईक बिफोर द विकेट बाद केले आणि धावा दिल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा. सुरुवात खराब झाली शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. इथून लढावं लागणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2वर 2 अशी धावसंख्या. तर पहिलं षटक मात्र RR रायडर्स वहाळ संघाच्या दृष्टिकोनातून चांगलं राहिलंय. फक्त 2च धावा दिल्या त्या प्रथमेश कोळीनं, परंतु अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. लढावं लागेल. संघर्षाची वृत्ती असली पाहिजे. संघर्ष तय करताय बंदे में कितना दम है. इथे मात्र याच संघर्षामधून तुम्हाला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाची आता मात्र प्रतिष्ठापणास लागले. काही झालं तरी लढाई जिंकायची आहे, तरच या स्पर्धेमधले त्यांचं आव्हान मात्र टिकून राहू शकतं. अन्यथा बरेचशी जरतरची समीकरणांवर मात्र त्यांना सुद्धा अवलंबून राहावं लागेल. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं पहिल्या मॅचमध्ये 68 धावा केल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 46 केल्यात. परंतु वरद एंटरप्राइजेस संघानं दोनही मॅचमध्ये 59 धावा केल्यात. हे सुद्धा पाहिलं जाईल. जो संघ जास्त धावा असणार आहेत, मग संघांचे गुण समसमान झाले तर या निकषाचा आधार घेतला जाईल. कारण वरद एंटरप्राइजेस विरुद्ध निहाल स्पोर्ट्स उल्वे या लढतीला सुद्धा तेवढंच महत्त्व प्राप्त झालंय. गोलंदाज तयार. धीरजचा हा बॉल स्क्वेअर कट केलाय. 2 फिल्टर्स मधून मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय. पहिला चौकार अर्थात शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमसाठी अजित चिवकरच्या बॅटमधून.
तर इथे मात्र चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या, म्हणजे DJ मास्टरच्या बाजूला. नेक्स्ट मॅच असेल त्यांची. संघाचे संघ मालकांचा हा कॉल आहे, मनोजी नाईक. यावेळेस हा फटका चाललाय जरूर. त्या ठिकाणी चित्ररक्षक आहे, अक्षय आहे त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. जीवाच्या आकांतानं आता मात्र दुसरी धाव कंप्लीट केले. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. अजित शिवकर बघा त्या धावेची किती गरज आहे. काही झालं तरी आज मला बाद व्हायचं नाहीये. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघासाठी लढायचं आहे. ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायू लगावत मात्र तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तो अजित शिवकरनं. कारण त्याला माहिती आहे दीपराज बाद झालाय, कॅप्टन सुद्धा परतलाय आणि असं असताना माझ्यावर फार मोठी मदार आहे, माझ्यावर फार मोठी भिस्त आहे. मला मात्र उर्वरित षटकांमध्ये या खेळपट्टीवर थांबावं लागेल. चांगलं क्रिकेट आज मला खेळायचं आहे आणि याच हेतून मात्र मैदानामध्ये खेळ केला जातोय. सुरेख फटका बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे अजित शिवकरच्या पॅटमधून निघालेला एक अप्रतिम चौकार. मारल्यानंतर सुद्धा धावा होऊ शकतात, परंतु आत्ता सद्यस्थिती जर पाहिली शिवाजीनगर प्रतिष्ठानची तर थोडीशी नाजूक आहे. 2 सलामीवीरांना शून्यावर गमावणं हे नक्कीच कोणत्याही संघासाठी मात्र हितकारक नसतं. परंतु त्यातून मात्र मार्गक्रमण करत हा रस्ता मात्र शोधण्याचा प्रयत्न केला जातोय तो अजित शिवकर आणि धनेश भोईर या दोन्ही फलंदाजांकडून. गोलंदाज धीरज पाटील. यावेळेचा हा बॉल वेगानं टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणारा सरळ यष्टीरक्षक किरणचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर 14 धावा लागल्यात. दोन्ही टीमसाठी प्रतिष्ठा 50 लागले. एका बाजूला आपण पाहतोय RR रायडर्स वहाळ, समीरजी पाटील वहाळ नगरीचे सरपंच, त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर प्रतिष्ठान आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत, परंतु संघ मालक अमरजी कडू यांचा संघ तुम्हाला मैदानामध्ये 2 हात करताना. धीरज पाटील नेक्स्ट डिलिव्हरी फाईट मोर द विकेट. यावेळेचा हा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला जाणारा हा फटका. थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला तो धनेश भोईरच्या मागच्या चेंडूवर. इथे निर्धाव चेंडू डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले धीरज पाटीलला. दुसरं षटक समाप्त झालंय. 12 धावा आल्या या ओव्हरमध्ये. हे षटक चांगलं राहिलं शिवाजीनगर संघाच्या दृष्टिकोनातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 14 वर 2 अशी धावसंख्या. सिंगर बाळ्या सोशल मीडिया कोणाला कधी प्रसिद्ध करेल हे सांगता येत नाही. नवजल भोईर सुद्धा या गाण्याचा आनंद घेत असताना 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही क्षणचित्र पाहतोय. तर बाळ्या सिंगर आणि आज हे नाव सगळ्या महाराष्ट्राला कळालं. अगदी एक आदिवासी सिंगर, परंतु म्हणतो ना गुणवत्ता जी असते ती कधी ना कधी बाहेर पडतेच. शेवटी तुम्ही जास्त थांबू शकत नाही आहे. आणि हा चेहरा आजकाल प्रसिद्ध झालाय. चांगलं
गायक म्हणून तो उदयास येतोय. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धाव फलकावर. इथून मात्र तिसरं षटक दिलं जाते प्रवेश कोळीला. प्रवेश येतोय. गणेशपुरी संघाचा खेळाडू आहे प्रवेश कोळी. सज्ज होते समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन अजित शिवकर, ज्याच्यावर फार मोठी भिस्त आहे शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमची. लॉंग रन अप आहे राईट मोर द विकेट. हा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. एक अप्रतिम फटका. बॉल सीमा पार. षटकार. मात्र आलेला हा षटकार चांगलंच फलंदाज करू शकतो आणि ती किमिया मात्र साधले मोराबे गावच्या खेळाडूंना. अजित शिवकर प्रचंड गुणवत्ता आहे या फलंदाजाकडे आणि आज ही गुणवत्ता मात्र मैदानामध्ये तुम्हाला दिसते. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमची धावसंख्येसाठी मात्र लढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. पार्टनरशिप झाली. 2 फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर जे दडपण होतं या दडपणाला झुगारून आता मात्र खेळ केला जातोय शिवाजीनगर संघाकडून. प्रवेश कोळीचा पहिलाच बॉल. काय फटका पाहायला मिळाला. स्लॅश कव्हरच्या दिशेनं मात्र ठोकलेला हा कणकणी षटकार. गोलंदाज तयार. प्रवेशचा हा बॉल थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. अंपायर्स नीरज राणावत सर यावेळेस दोन्ही हात फैलावलेत. आम्हाला कळवले व्हाईट बॉल आहे. आमचे गुणलेखक प्रणयजी मात्रे यांनी सुद्धा ही धाव आपल्या स्कोरकार्डवर टिपले. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद जाऊन पोहोचल्या. स्कोरकार्ड तो 21 वर. 21 रन्स ऑन अ बोर्ड. 21 धावा. दुपारची वेळ आहे अर्थातच जेवणाची वेळ सगळ्यांची झाले. खारकोपर किंग्ज आणि किल्ले रायगड स्टँडच्या मधोमध एक जेवणाचा स्टँड आहे. जो चविष्ट जेवण सगळ्यांचं लज्जतदार जेवण त्यांची वाट पाहतोय सगळ्यांची. लो फुल टॉस बॉल समोर खेळलाय हा फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. सिंगलच येते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 22 वर. 22. हळूहळू का होईना पुढे आगेकूच करत असताना, कारण मागे काय झालं हे विसरून आता मात्र खेळ करावा लागेल. आणि थोडंसं विसरलेला दिसतंय ही जोडी. ज्या पद्धतीनं पार्टनरशिप रचते दिनेश भोईरकडून सुद्धा तीच अपेक्षा असेल. ज्या पद्धतीनं आतापर्यंत अजित शिवकरनं जी बॅटिंग केली लाजवाब मी तर म्हणेन. कारण सोपी नव्हती ही बॅटिंग करणं. कारण सलामीवीरांना शून्यावर गमावणं त्या टीमच्या कॅप्टनलाच माहिती आहे काय अवस्था होते एखाद्या संघाची. गोलंदाज तयार प्रवेश कोळी. राईट मोर द विकेटनं हा चेंडू व्यवस्थित बसला नाहीये बॅटवर. मिस्टायमिंग स्ट्रोक होता. बॅटची एज लागली. अगदी शॉर्ट्स लिमिट ऑनच्या दिशेनं हा बॉल जाईल. स्वतः गोलंदाज प्रवेश कोळी जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या 1 ने पुढे चालले. ती 23 धावा. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय तो RR रायडर्स वहाळ संघाचा गोलंदाज प्रवेश कोळी. 2 सामने जिंकलेत आणि मजबूत स्थितीमध्ये या स्पर्धेच्या आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप BB मधून. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला बळवलं. इथे मात्र काऊ कॉर्नर रिजनकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. धीरज पाटीलच्या माध्यमातून, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. अजित शिवकरच्या खात्यामध्ये या 2 धावा. शिवाजीनगर संघाची धावसंख्या 25. गोलंदाज तयार. यावेळेचा हा बॉल फुल टॉस होता. इथे मिस केलंय. कम्प्लिटली बीट झालाय. रन मात्र कंप्लीट केली जाईल. 1 धाव. एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र पुढे जाईल. 7, 6, 5, 4. 9 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. येस बॅट्समन रिव्ह्यू. अंपायर्स कॉल. रेफर टू द थर्ड अंपायर. 24 लाईव्हच्या माध्यमातून चाचपडलं जाईल. इट्स अ नो बॉल आहे की नाही. वेस्ट राईटसाठी हा नो बॉल घेतलाय. परंतु हे सगळ्या फलंदाजांना मी सांगेन की आपला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर पटकन घ्या. ही सगळ्याच खेळाडूंना विनंती असेल. तर अंपायर्स आमचे गणेशजी बावीसकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वेस्ट हाईट आहे की नाही. ग्राउंड अंपायरना इंटरेस्ट नव्हता, परंतु बॅट्समननं मात्र रिव्ह्यू घेतलाय. ग्राउंड अंपायर्स आपण पाहतोय नीरज राणाव सर, हेमंत कोळी सर, दिग्गज.
तर अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असेल. प्रवेश कोळीचा हा बॉल कमरेच्या वर आहे की नाही, कमरेच्या वर आहे की नाही हे चाचपडलं जाईल आणि असं असेल तर मात्र फ्री हिट मिळेल, परंतु तसं नसेल तर मात्र लिगल डिलिव्हरी असेल ऑब्व्हियसली. गणेश पाविस्कर सर फ्रॉम घाटकोपर मुंबई. रिप्ले पाहिले जातात, कोणताही चुकीचा निर्णय येऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. हे फार कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, 24 लाईव्ह इव्हेंट सक्षम आहे हे दाखवण्यासाठी. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा रिव्ह्यू गमावलाय शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं, हा रिव्ह्यू गमावलाय. बॅट्समन रिव्ह्यू. तर इथे एक धाव मिळते, धावसंख्या 1 पुढे 26 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. रिव्ह्यू गमावलाय शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमनं. आता कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही आहे या इनिंगमध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. प्रवेश कोळी लॉंग रनअप आहे या गोलंदाजाचा. गणेशपुरी संघाचा खेळाडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना खोदून काढला या बॉलला, समोर खेळलाय. लॉंगॉनचा फिल्डर येतोय वेगानं, एकच धाव येते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, सिंगल रन. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु त्यानंतर मात्र अप्रतिम मारा पाहायला मिळाला तो प्रवेश कोळीचा. काय कमबॅक केलंय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. आमच्या 12th मॅनना मी विनंती करेन आपण आपल्या खेळाडूंची काळजी घ्या. तर 3 षटकानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा, 2 षटकांचा खेळ बाकी. जाऊया, ऐकूया पुन्हा एकदा डीजे ऋतिक रोशनच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आमचे गावांचे मामा सुद्धा एन्जॉय करतात. तर दारूबंदी असेल या मैदानावर, कारण हे मैदान क्रीडांगण आपण कालच उल्लेख केला, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि कालच लोकनेते माजी खासदार साहेब रामशेठजी ठाकूर साहेबांना सुद्धा आपण सगळ्यांनी आश्वस्त केलं या मैदानावर कोणी मद्यपान करून येणार नाही किंवा केलं जाणार नाही. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 27 धावा झाल्या शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाच्या. गोलंदाजीसाठी जोगेंद्र कोळी, मोहा कोळीवाडा संघाचा तेज तर्रार गोलंदाज. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक हादरा बसलाय शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. धनेश भोईरच्या खेळीचा अंत.
कोळी काय वेगानं मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. रन मात्र मिळेल. रणजित ठाकूर आलाय 5व्या क्रमांकावर. त्याच्यावर आता मात्र अपेक्षा असेल या जोडीवर बरंच निर्भर आहे शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ. जे काही करायचं आता मात्र या जोडीला करायचं आहे. धावसंख्या मात्र संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 28 धावा, 28 रन्स ऑन अ बोर्ड. अजित शिवकर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार, 2 वेळा दुहेरी धावा आणि 4 वेळा सिंगल्स. अशा पद्धतीनं एकही चेंडू तो हुकलेला नाहीये, बीट झाला नाही आतापर्यंत गोलंदाजांसाठी. त्यामुळं अजित शिवकर यानं जी खेळी साकारले ती अप्रतिम खेळी. 9 चेंडू आणि 22 धावा. या सगळ्याच्या सगळ्या धावा उपयुक्त आहेत शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमसाठी. गोलंदाज तयार. मॅन फ्रॉम मोहा कोळीवाडा जोगेंद्र कोळी. शॉर्ट ऑफ लेंथ होता, मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. इथे मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, एकच धाब येते. प्रॉपर टायमिंग झालं नाही. लेग बायचा इशारा मात्र येतोय. बॉल बॅटला ब्रश झाला असता तरी 4 धाबा मिळाल्या असत्या कदाचित. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे चालले आणि चाहून पोहोचल्या स्कोर कार्ड तो 29 वर. 29 50-55च्या आसपास ही धावसंख्या काही झालं तरी न्यावीच लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मात्र मोठे फटके येणं गरजेचं झालंय. गोलंदाजी फार चांगली होते. प्रत्येक गोलंदाजानं टिचून मारा केलाय. मागच्या 2 ओव्हर्समध्ये 25 धावा जरूर आल्यात. खूप चांगला बॉल होता, खोलात टाकला होता. फलंदाजाला निष्प्रभ करून जाणारा हा चेंडू होता. कम्प्लिटली ब्लॉक होल यॉर्क करण्याचा प्रयत्न. जोगेंद्र गोळीकडे प्रचंड वेग आहे आणि त्याच वेगाचा मात्र वापर केला जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी होते. हा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. गोलंदाज तयार. जोगेंद्र कोळी. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका चुकला आहे परंतु समोर झेपावत सूर लगावत त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला प्रवेश कोळीच्या माध्यमातून. चांगली फील्ड करण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र केला गेला आणि एकच धाव मिळते. ही वाटचाल संत गतीने सुरू आहे परंतु इथून मोठे फटके खेळावे लागतील. आक्रमण करावं लागेल दोनही फलंदाजांना. तरच या मॅच मध्ये मात्र एक चांगली धावसंख्या रचू शकतो शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ. उठा आणि संघर्ष करा या उक्तीप्रमाणे आता मात्र पेटून उठावं लागेल कारण ही वेळ गेली ते या स्पर्धेमधलं आव्हान आपलं संपुष्टात येऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र पावलं टाकावी लागतील. यावेळेचा बॉल क्लीन बोल्ड. अजित शिवकर जी उरली सुरली आशा होती ती संपुष्टात येते आणि यश प्राप्त होते ते जोगेंद्र कोळीला. एवढंच सांगेन मी. रागाने बघतो कुणाकडे? त्या बॉलरकडे. रागानं काय दांडी ती उडवली वाघान तुझी दांडी. हे षटक जोगेंद्र कोळीचं फार निर्णायक पडले आतापर्यंत कारण या ओव्हर्समध्ये बिलकुल पाहायला गेलं तर धावांचा ओघ जो होता तो कम्प्लिटली शांत केलं फलंदाजांना. या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 4 कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि 13 अनुक्रमे धावा आल्या होत्या परंतु कमबॅक केलं या मॅचमध्ये RR रायडर्स वहाळ संघानं. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावर फक्त 31 धावा आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र येतोय तो कल्पक. रणजित ठाकूर आणि सूरज कोळी ही जोडी मैदानावर आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र किती धावा आपल्या टीमसाठी जोडणाऱ्या धावा फार महत्त्वाच्या असतील. अन्यथा मात्र त्यांना जर तरच्या समीकरणावर राहावं लागेल. ज्या पद्धतीनं परत एंटरप्राइजेस आणि निहाल स्पोर्ट्स उल्वे संघाची मॅच बाकी आहे त्या लढतीमध्ये निहाल स्पोर्ट्स उल्वे संघाच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाला जर ही लढत गमावली तर त्यामुळं आता ही जरतरची समीकरणं फार इंटरेस्टिंग होतील कारण ज्या RR रायडर्स वहाळ संघानं वरद एंटरप्राइजेसला हरवलं होतं
तोच वरद एंटरप्राइजेस आता मात्र RR रायडर्स वहाळ संघाच्या विजयाची या ठिकाणी प्रार्थना करतोय. गोलंदाज तयार. अकूट टप्प्याचा बॉल, पहिल्याच बॉलवर मात्र सणसणीत चपराक लगावलंय. लाजवाब फटका, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 6. षटकार. फटक्यांची मात्र गरज आहे शेवटच्या षटकामध्ये शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला, आणि तो षटकार मात्र रणजित ठाकूरच्या बॅटमधून. कल्पक पाटीलचा अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. क्षमता जरूर आहे रणजित ठाकूरमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र शॉट फाईनल केला, मात्र बॉलची फील्ड केली जाते. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय, ओव्हर स्टेपिंग झालंय. इथे मात्र कल्पक थोडीशी चुका करतोय. लेग बायचा इशारा सुद्धा येतोय. या 2 धावा मिळतील. या धावा आता मात्र थोड्याशा बळ वाढवतात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 39 या आकड्यावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ही धावसंख्या 50च्या पुढे नेता येऊ शकते आता मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. आणि नेक्स्ट बॉल आहे तो फ्री हिट. या फ्री हिटवर मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण हा एक चेंडू असा आहे मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र फलंदाजांना प्राप्त होत असते, परंतु आता ही संधी मात्र मिळाले ती सूरज कोळीला. सूरज का नाम तो तभी होगा जब वो अंधेरा चीरकर रोशनी फैलाएगा. आणि या काळोख्या रात्रीमधून मात्र प्रकाशाकडे न्यावं लागेल ते या सूरजला, आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र प्रयत्न करावे लागतील. ते सूरज कोळी 6व्या क्रमांकावर दाखल झालाय. फ्री हिटचा बॉल आहे. कल्पक पाटील धावतोय. अकूट टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. सूरज कोळीच्या बॅट मधून मात्र इथे 6 धावा. षटकार. षटकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 45. सामना कधीही कलाटणी देऊ शकतो. क्रिकेट हा खेळच असा आहे. रंजकता या खेळामध्ये ठासून भरले, म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे क्रिकेट. उगाचच नाहीये क्रीडांगणावर एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग येत असतो. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर धावा आल्यात, त्या तब्बल 14. खेळ कसा पालटलाय बघा. एकाही गोलंदाजानं 13पेक्षा जास्त धावा दिल्या नव्हत्या, परंतु कल्पक पाटीलच्या पहिल्या 2 बॉलवर 14 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूंवर मात्र 1-2 मोठे फटके आले तर ही धावसंख्या मात्र 60ला टच झाली तर आश्चर्य वाटू देऊ नका. आणि त्यासाठी मात्र प्रयत्न केले जातात. 45 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करा RR रायडर्स वहाळ संघ. तीन ओव्हर्सला 27 होत्या. चौथ्या षटकामध्ये 4 आल्या, 31 झाल्या आणि आता 14 आल्या. 45. 45. एनी डाऊट्स? क्लिअर. गोलंदाज तयार. कल्पक पाटील सज्ज होतोय. प्रणयजी मात्रे गुणलेखक आहेत. चुकी शक्यताच नाहीये. हो, राऊंड विकेटनं आला होता, यावेळेस मात्र बीट केलंय. 4th विकेटने 2 चेंडू टाकले. इथे मात्र राऊंड विकेटनं पायीचा इशारा येतो. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1ची नोंद जाऊन पोहोचला 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय करायचंय ते आता करायचंय. आलिया घडी आपली साधा. आणि आता मात्र मागे काय घडलंय हे ढुंकूनही न पाहता आता मात्र पुढचा काळ आपलाच आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु किरण पाटील त्या ठिकाणी आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक केलंय. कल्पक पाटीलचं हे कमालीचं कमबॅक म्हणता येईल. 2 बॉलवर 14 धावा दिल्यानंतर पुढच्या 2 बॉलवर फक्त 1च धाव देते. हे महत्त्वाचं असं क्रिकेटमध्ये. जरी थोड्याशा चुका झाल्या असतील गोलंदाजीमधून, परंतु त्यानंतर कमबॅक करणं, पुनरागमन करणं, या चुकीमधून काहीतरी शिकणं हे फार गरजेचं आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे पडलाय फलंदाज, त्यामुळे कदाचित 1च धाव होईल. बॅट टाकून मात्र ही रन पूर्ण केली जाते. सिंगल येते. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47वर. 47 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि हा चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल सूरज कोळी.
गव्हाण संघाचा खेळाडू आठवावा लागेल पहिला षटकार. शेवटचा चेंडू आहे, ही शेवटची संधी. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ 50 धावा पूर्ण करणार का, याकडे मात्र लक्ष लागलंय. गोलंदाज तयार. कल्पक पाटील आता मात्र कल्पकतेनं षटक हाताळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटना हा चेंडू इथे मात्र बीट करून गेलाय. शॉट फाईन गेला मात्र सरकलाय. एकच धाव, नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा मात्र येतोय. तर लय झेंडा अंपायर नीरज राणावत सर ओव्हर स्टेपिंग केलंय. पुन्हा एकदा गोलंदाजांना चुकी केले शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि या दोन धाबांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 49. 49 धाबा. 4 ओव्हर्स नंतर 31 होत्या. आत्तापर्यंत या ओव्हर्समध्ये आल्यात 18 धाबा. आणि फ्री हिटचा हा बॉल असेल आणि तो खेळण्यासाठी सज्ज होईल रणजित ठाकूर. या शेवटच्या बॉलवर मात्र एखादा मोठा फटका पाहायला मिळणार का. मान फ्रॉम बेलपाडा. इथे मात्र आत्तापर्यंत एक षटकाराच्या मदतीनं या ओव्हरमध्ये नक्कीच चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं केलाय. परंतु शेवटची सुवर्ण संधी असेल. हा शेवटचा जॅकपॉट आहे. फ्री हिटचा बॉल. कल्पक पाटील मात्र कोणत्या कल्पकतेनं हा चेंडू सादर करणार. समोर मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज रणजित ठाकूर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटना टप्प्याचा बॉल होता. इथे मिस्टामिंग स्ट्रोक जरूर झाला. पुन्हा एकदा नो बॉल येतोय. ओव्हर स्टेपिंग झालंय. मैदानामध्ये बरंच नाट्य घडतंय. 2 धाबा. तिसरी धाव कंप्लीट. आता तिसरी धावेचा प्रयत्न नाही होणार. कल्पक पाटीलनं इथे षटक मात्र लांबवलंय आणि टेन्शन आता मात्र वाढवलंय आर आर रायडर्स वहाळ संघाचं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले अर्धशतक धावफलकावर शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाचा. 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आणि अखेरीस 50 धावांचा झेंडा रोवला शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं. कसं बसं का होईना ही धावसंख्या जरूर बळ देईल सिद्धेश कोळीला. ही धावसंख्या बळ देईल त्यांच्या गोलंदाजांना. गोलंदाजी स्ट्रॉंग आहे शिवाजीनगर प्रतिष्ठानची आणि याच गोलंदाजीच्या जोरावर मात्र डिफेंड करण्याचा प्रयत्न होईल. फ्री हिटचा बॉल मुक्तपणे खेळण्याची संधी. कारण एक मोठा स्ट्रोक तो बनताय शिवाजीनगर प्रतिष्ठान संघासाठी आणि ते करावं लागेल रणजित ठाकूरला. यावेळेचा हा बॉल इथे बीट करून गेलाय. फ्री हिटचा बॉल होता. मागे पाहतोय कल्पक पाटील. पुन्हा नो तर दिला नाही ना, परंतु त्याने पाहिलं अंपायरचा कोणताही इशारा नाहीये आणि इथे मात्र षटक अखेरीस संपलंय. सुटकेचा निश्वास टाकला असेल प्रथमेश कोळीनं. 21 धावांचं हे षटक होतं. 52 धावा. मी तर म्हणेन एक चांगली धावसंख्या. फायटिंग टोटल मात्र उभा केलाय. ही धावसंख्या अशी आहे लढता येणारी धावसंख्या. गोलंदाजांनी कमाल केली तर ही मॅच मात्र डिपेंड करू शकतो. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाला करावं लागेल कारण आता मात्र ही लढाई आहे वर्चस्वाची. काही झालं तरी हा सामना जिंकायचा आहे. आर आर रायडर्स संघ सेफ आहे या पोझिशनला. 2 सामने जिंकलेत आणि त्यामध्ये सुद्धा एकदा 85 धावा ठोकल्यात. त्यामुळे हा संघ जरूर टॉपला तुम्हाला पाहायला मिळू शकतो. परंतु प्रथमेश कोळी म्हणालाय 3ही सामने आम्हाला जिंकायचे आहेत आणि आम्हाला मात्र अव्वल राहायचं आहे. तो प्रयत्न मात्र जरूर केला जाईल. आर आर रायडर्स वहाळ संघ या धावा मात्र चेस करणार का, की आता मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठान संघासाठी शेवटचं टाकलेलं कल्पकचं षटक मात्र या मॅचमध्ये निर्णायक ठरणार. हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. ते अर्थातच रायगड क्रिकेट समालोचक असोंचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सरांचा. थँक्यू.
हेलो। यस, तो अगले मैच के लिए जीवदानी स्पोर्ट बामन डोंगरी बनाम HG11 बामन डोंगरी। हॅलो, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी बनाम HG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाला तर HG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स बांधतास मात्रे मात्र रेडी आहे. जीवदानी बामणडोंगरी संघ ओमकार नाईक आपण यायचं लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधा. चला ओमकार नाईक नाणेफेकीसाठी संपर्क साधा आपण. हेलो, तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. दोपहर के सत्र में चलता है मुकाबला. देखा जाए तो एक तरफ शिवाजी नगर प्रतिष्ठान बनाम RR राइडर्स वहाल, इनके बीच में चल रहा है. टॉस जीतने के बाद RR राइडर्स टीम के कप्तान प्रथमेश कोहली ने फील्ड करने का फैसला किया था. या दरम्यान सुभाषजी गोंदी साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि HG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. टेल इज अ कॉल, हेड नाणेफेकीचा कौल जीवदानी बामणडोंगरी संघाच्या बाजून लागलाय. निर्णय का असेल ओमकार? आता आपण 2 सामन्यामध्ये आपण जिंकलात, तिसरा सामना जिंकला तर आपण सर्व सुपर मध्ये दाखल होणार. यासाठी काय प्रयत्न असतील? काय नाही, नॅचरल जो आहे गेम तोच खेळणार आहोत. एका बाजूला तुमच्याच गावातील एक ताकदवान खेळाडू भानुदास मात्रे यांची लढत असेल. एकाच संघातून खेळणारे 2 खेळाडू आता मात्र एकमेकाच्या आमनेसामने लढतील. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजे जीवदानी बामणडोंगरी संघाच्या बाजूनं आणि प्रथम स्वीकारले ती म्हणजेच गोलंदाजी. तर आपण वळूया पुन्हा एकदा या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल. संदीपजी पाटील, मैन फ्रॉम मुरबी. धन्यवाद दिनेश जी पाटिल. बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. दर्शकों की निगाहें टिकी हुई हैं पिच मैदान के अंदर. जरूर देखा जाए तो 53 रनों का लक्ष्य है. और हाल ही में देखा जाए तो जिस तरह से 4 ओवर में किमान रन थे सिर्फ 31 और अंतिम गेंदबाज ने काफी यहाँ पर रन खर्च किए. 21 जो गेंदबाज थे कल्पक पाटिल, जिनके ऊपर काफ़ी ज़्यादा रन गए और उसी की बदौलत यहाँ पर रन पहुँच चुके 52 के ऊपर. तो 53 रनों का लक्ष्य है RR राइडर्स वहाल टीम के सामने. लेकिन देखना है RR राइडर्स टीम की बात करें तो 2 मुकाबले वो खेल चुके हैं और दोनों मुकाबले वो जीती हैं. तो कहीं ना कहीं उनका जो आत्मविश्वास है वो काफ़ी तगड़ा और ज़रूर ये मैच बिल्कुल जीतने के लिए काफ़ी संघर्ष वो करेंगे. क्योंकि यहाँ से यदि जीतते हैं तो उनका आगे का सफ़र आसान हो सकता है. लेकिन दूसरी तरफ शिवाजी नगर प्रतिष्ठान टीम के लिए मैच काफ़ी कीमती है, बहुमूल्य है. क्योंकि एक मैच वो जीत चुके हैं तो एक मैच वो हारे भी हैं. तो अब ये जीत उनके लिए निर्णायक मानी जा सकती है. क्योंकि लीग का यही महत्व होता है. क्योंकि आपको लीग में हर मैच को जीतना अनिवार्य होता है. क्योंकि देखा जाए तो थोड़ी सी चूक आपको इस लीग से बाहर के रास्ते दिखा सकते हैं. तो ज़रूर हर एक टीम वही कोशिश में रहते हैं. तो अंपायर कॉल्स हो चुका है कि गेम ऑन हो रही है. बिल्कुल सामने बल्लेबाज प्रथमेश कोहली और दूसरे बल्लेबाज विनेश डोलकर. और ये देखिए, ये नजाकत है, ये पहचान है इस खिलाड़ी गणेशपुरी टीम के सक्षम खिलाड़ी प्रथमेश कोहली की.
लगा बल्लेबाज प्रथमेश कोहली ने। दूसरी तरफ हम विनेश टोलकर को देख रहे हैं। ये जोड़ी सलामी के तौर पे जो दोनों बल्लेबाज आए हैं ये गणेशपुरी टीम की ओर से भी ओपन करते हैं। तो वही खिलाड़ी यहाँ पर इस लीग में यूएनपीएल में आरआर राइडर्स वहाल टीम की तरफ से भी ओपन कर रहे हैं और यहां से अपर कट का शानदार प्रयास, गेंद तटबैंक क्षेत्र में 4 रन किले रायगढ़ सिंहगढ़ स्टैंड में। शिवाजी नगर टीम के कप्तान सिद्धेश कोहली जो गेंदबाजी के तौर पे आए हैं, गवान से खेलने वाला, गवान गांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी, लेकिन आक्रामक हो रहे प्रथमेश कोहली सिद्धेश कोहली के ऊपर। ये गेंद उठाने की कोशिश, लॉफ्टेड और बिल्कुल गर्माहट भरा ये स्ट्रोक था, 6 रन। इलेवन ओवे की जो प्रतियोगिता हुई थी, रनर अप टीम रही थी गणेशपुरी, लेकिन उसमें मैन ऑफ द सीरीज का खिताब लेने वाला प्रथमेश कोहली, वहां पर बिल्कुल सम्मानित किया था प्रथमेश कोहली को मैन ऑफ द सीरीज का खिताब देकर। इस पीछे गेंद एक और बेहतरीन अप्रतिम प्रयास, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 4 रन। मानो यहां पर हाईलाइट हम देख रहे हैं, इतना बेहतरीन खूबसूरत क्रिकेट प्रथमेश कोहली के ओर से देखने को मिल रहा है। और बिल्कुल 6 गेंदों के ऊपर 6, यदि चौकार लगाते हैं, छक्के लगाते हैं, कुछ भी तो 2500 का इनाम भी है। लेकिन वो लाजवाब, क्या बढ़िया कैच लिया, काफी खूबसूरत यहां पर कैच धनेश भुईर ने लिया और इसी के साथ प्रथमेश कोहली के एक बड़े इनिंग्स का खात्मा होता हुआ। तो जरूर यहां पर प्रथमेश कोहली अपना काम यहां पर पूरा करते हुए मैदान से बाहर 18 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए, जिसमें 3 चौके 1 छक्का बिल्कुल शामिल हैं। और लेकिन धनेश की मैं सराहना करना चाहूंगा, क्या शानदार कैच उन्होंने लिया था, बिल्कुल उम्मीद नहीं थी लेकिन उम्मीद को यहां पर उन्होंने खड़े कर दिया। ऐसे में देखा जाए तो अब नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए किरण पाटिल, मैन फ्रॉम उल्वे, रॉयल उल्वेज टीम की तरफ से खेलने वाला है खिलाड़ी, बिल्कुल एक अच्छा सक्षम कप्तान और सक्षम नेतृत्व जिनके माध्यम से हमेशा हमने देखा है, वही किरण पाटिल, एनसीसी उल्वे। इस बीच ये देखिए आप, कहीं ना कहीं गेंदबाज सिद्धेश भी और जिन्होंने भी कहीं बरसात देखे हैं, क्योंकि देखा जाए तो बहुत साल का अनुभव और उस अनुभव का इस्तेमाल करते हुए मानो जो बाउंड्रीज उनके ऊपर आए, छक्के आए, लेकिन कहीं ना कहीं कमबैक करने की कोशिश बिल्कुल उन्होंने की, क्योंकि उसी जिस बल्लेबाज ने उफान उठा था उसी बल्लेबाज के ऊपर रोक लगाई और अंतिम गेंद भी डॉट। यानी कि देखा जाए तो 4 गेंदों में 18 आए जरूर थे, लेकिन दो गेंदे डॉट यहां पर फेंकते हुए पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 18, 1 विकेट के नुकसान पर। का लक्ष्य है
ऐसे में देखा जाए तो जिस तरह से शिवाजी नगर प्रतिष्ठान और आरआर राइडर्स वहाल इनके बीच में चलता हुआ एक शानदार मुकाबला, रोमहर्षक मुकाबला, बिल्कुल जिस तरह से देखा जाए तो एक काफी बेहतरीन प्रयास है इन सभी आयोजनकर्ताओं की तरफ से। देखा जाए तो 16 गांव मिलकर एक अच्छा प्रीमियर लीग का आयोजन यहाँ पर हम देख रहे हैं। तीसरा पर्व है और देखने के बाद यहाँ पर चांदी की ट्रॉफी भी बिल्कुल जीतने वाली टीम को देकर सम्मानित किया जाएगा। लेकिन ऐसे में देखा जाए तो किरण पाटिल यहां से 0 का योगदान देते हुए बैक टू द डगआउट। बिल्कुल यहां से किरण पाटिल के ऊपर उम्मीदें थी, लेकिन गेंदबाज ने पहले गेंद के ऊपर किरण पाटिल का किया शिकार। दीपराज कोहली को मिलती हुई है पहली सफलता। दो विकेट का पतन हो चुका है 53 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए। इसमें देखा जाए तो यहां से पहले ओवर में मानो 18 है, लेकिन इस ओवर में एक कमबैक देने की उम्मीद बिल्कुल दिला रहे हैं गेंदबाज दीपराज। बल्लेबाज तो नए बल्लेबाज तो सुशांत कोहली आए हैं और ये देखे एक और विकेट का पतन। लाइन लगती हुई नजर आ रही है, जैसे कि शुरू में छक्के चौकों की आतिशबाजी हो रही थी, लेकिन उसके बाद प्रथमेश कोहली आउट होने के बाद कहीं ना कहीं आरआर राइडर्स वहाल टीम के एक के बाद एक ऐसे विकेट गिरते जा रहे हैं। तो नक्कीच आमचे प्रतीश पाटील यांचं देखील इथे आगमन झाला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। तो देखिए 2 गेंदों के ऊपर 2 विकेट यहां पर हासिल करते हुए गेंदबाज दीपराज कोहली हैट्रिक के कगार के ऊपर अब खड़े हो चुके हैं। यानी कि पीछे की 4 गेंदें देखी जाए, 4 गेंदों में 8 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 4 गेंदों में 18 रन आए थे आरआर राइडर्स वहाल टीम के स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन पीछे की 4 गेंदें देखिए, पहले ओवर की 2 गेंदें उसमें 0 रन और 1 विकेट, और उसके बाद देखी जाए तो दूसरी ओवर की पहली 2 गेंदों के ऊपर 2 झटके, 18 के ऊपर 1, 18 के ऊपर 2 और 18 के ऊपर 3। ये ऐसा समीकरण हम देख रहे हैं स्कोरिंग में। दीपक जी पाटिल स्कोरिंग की भूमिका यहाँ पर अदा करते हुए, कुछ देर के लिए प्रणव पाटिल जो जलपान के लिए गए हैं, तो सभी भूमिकाएं हमारे दीपक पाटिल सर रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सचिव वो यहाँ पर अदा करते हुए। और हैट्रिक बॉल, लेकिन यहां से थोड़ी लो और फुल टॉस थी, लेकिन कलाई का इस्तेमाल करते हुए गेंद को खेला अकेले रहेगा स्टैंड की तरफ, 4 रन। काफी फास्ट यहाँ पर है, बिल्कुल थोड़ी सी भी यहाँ पर मिसफील्ड होती है तो निश्चित रूप में गेंद बाहर निकल जाती है। सो ऐसे में देखा जाए तो खूबसूरती के साथ इस मैदान को सजाया गया है, लेकिन ऐसे में देखा जाए तो लॉकआउट में अच्छी फील्डिंग महज मिलेगी, सिंगल 1 रन। विनेश टोलकर जो बल्लेबाजी के तौर पे हम देख रहे हैं, सलामी के तौर पे वो आए हैं। ऐसे में देखा जाए तो यहाँ से 1 से आ गया था टोटल 23 रनों के ऊपर 23 रन्स, 3 विकेट लॉस। राइडर्स वहाल टीम गेंदबाज तैयार, फिर से एक बार दीपराज, लेकिन सामने है अक्षय म्हात्रे। मारने की कोशिश, गेंद हवा में, पॉइंट में बिल्कुल खिलाड़ी तैनात, शानदार कैच यहां पर लेते हुए रंजीत ठाकुर।
तो 4 विकेट यहां पर अब तक गिर चुकी हैं। अब देखा जाए तो शिवाजी नगर प्रतिष्ठान वही सोच में है, यदि इस मैच में हमें बने रहना है, मैच के अंदर हमें शिरकाव करना है, तो आप कहीं ना कहीं गेंदे डॉट और विकेटों के ऊपर ध्यान बिल्कुल यहां पर देना, इसी सोच में यहां पर गेंदबाजी अब हो रही है। सराहना करना चाहूंगा मैं दीपराज कोहली की, क्योंकि देखा जाए तो पहले ओवर में 18 आने के बाद इस ओवर में एक बड़ा कमबैक देने की उम्मीद वो दे रहे हैं, क्योंकि 3 विकेटें अब तक इस ओवर में उन्होंने हासिल की है, रन खर्च किए 5। तो देखना है सामने बल्लेबाज करम पाटिल, और ये देखिए क्या बढ़िया गेंद थी, यानी कि विवश किया बल्लेबाज करम पाटिल को प्रेस करने के लिए। बिल्कुल थोड़ी सी छेड़छाड़ी यहां पर महंगी पड़ सकती थी, इस सोच में उन्होंने सम्मान पूर्वक इस गेंद को खेला। कोई रन नहीं है, ओवर की समाप्ति, एक बड़े ओवर का समापन यहां पर होता हुआ, बेहतरीन ओवर यहां पर फेंकते हुए दीपराज कोहली, बिल्कुल बढ़िया कमबैक यहां पर दिया है। इस ओवर में 5 रन खर्च किए और 3 सफलताएं प्राप्त की। 2 ओवर की समाप्ति के बाद यहां से 53 रनों का पीछा करते हुए आरआर राइडर्स टीम जा पहुंची है तकरीबन 30 रनों के ऊपर। 23 रन, 3 विकेट, 4 विकेट लॉस। तो 53 रनों का पीछा करते हुए यहां पर 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 23 रन। अब जीतने के लिए 18 गेंदें आरआर राइडर्स टीम वो हाल को चाहिए 30 रन। 18 गेंदें 30 रन, 10 प्रति ओवर 10 के रन रेट के हिसाब से अभी रोक बनाने हैं। तो बिल्कुल थोड़ा सा स्पीड अप भी करना है, मैं गुजारिश करना चाहूंगा सभी टीमों से, रिक्वेस्ट है, क्योंकि हमें और 3 मुकाबले यहां पर कंप्लीट करने हैं इसके बाद, तो जरूर उसे मद्देनजर रखते हुए सभी टीमें कोऑपरेट कीजिए। इस बीच अविनेश डोलकर बिल्कुल घूमकर खेलने की कोशिश की थी, लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से रफ्तार भरी गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी स्विंग होती हुई, ऐसे में देखा जाए तो यहां से डॉट गेंद की समाप्ति। रुकावा टोटल उसी जगह के ऊपर 23 रन, 17 गेंदें अब जीतने के लिए 30 रन, 17-30 का समीकरण। गेंद और रनों के बीच में थोड़ा सा अंतर होता हुआ नजर आ रहा है। बेहतरीन मुकाबला बीच मैदान के अंदर जारी है। इस बीच ये गेंद कट करने की कोशिश, बिल्कुल शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन कोशिश हो रही थी लेकिन कोशिश असफल। पड़ता है, लेकिन वहीं पर थोड़ी सी मिसफील्ड, गेंद सीमा पर 4 रन। रिवर्स अटैक लाजवाब, क्या बेहतरीन विनेश डोलकर यहां पर आक्रामक का रूप धारण करते हुए गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन। देखा जाए तो जिस तरह से देखा जाए तो कहीं ना कहीं 18 गेंदें 30 का समीकरण, ऐसे में पहली गेंद डॉट फेंकी जरूर थी, लेकिन उसके बाद चौवा आया और उसके बाद विनेश ढोलकर ने शानदार नजाकत दिखाते हुए छक्का खेला, यानी कि 2 गेंदों में 10 रन यहां पर पूरे किए। ऐसे में देखा जाए तो आप समीकरण पूरी तरह से बदलता हुआ दिख रहा है। गेंद और रनों के बीच में फासला देखा जाए तो आप थोड़ा सा बिल्कुल बराबरी के ऊपर आता हुआ नजर आ रहा है। 15 गेंदें 20 रनों का आप समीकरण। 4 विकेट जरूर गिर चुके हैं,
गेंदबाज को कुछ नसीहत बयान होते हुए विनेश डोलकर बिल्कुल गणेशपुरी टीम की ओर से प्रथमेश कोहली का साथ देने के लिए आए थे, लेकिन इस समय प्रथमेश ने साथ छोड़ने के बाद वो खुद जिम्मेदारी लेकर खेल रहे हैं। थोड़ी हल्की सी अपील, लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से अच्छी फील्ड शॉट फाइन में बिल्कुल खिलाड़ी मौजूद, लेकिन ऐसे में देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति। शुरू का हुआ स्कोर 33 रनों के ऊपर। 20 रनों की अभी भी जरूरत है। 14 गेंदों का खेल महज बचा हुआ है। दैवत पाटिल फिर से एक बार, ये देखिए पटकी भी गेंद टैप करने की कोशिश, लेकिन गेंद जा रही है कवर में। अच्छी फील्डिंग, महज मिलेगी सिंगल 1 रन, और इस 1 रनों के साथ स्कोर है 34 रन्स। 13 गेंदे अब 19 रनों की दरकरार है। मुकाबला दोनों तरफ अभी भी बैलेंस देखा जा सकता है। कोशिश यहां पर गेंदबाज भी कर सकते हैं, कोशिश यहां पर बल्लेबाज तो कर ही रहे हैं विनेश डोलकर, और दूसरे बल्लेबाज यहां पर करम पाटिल ने उठाने की कोशिश। गेंद हवा में, नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद, लेकिन यहां से डीप में जाती हुई गेंद। यहां पर 2 रन बिल्कुल मुकम्मल होते हुए इसी 2 रनों के साथ महज 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद 53 रनों का पीछा करते हुए आरआर राइडर्स टीम वहाल जा पहुंची है 36 रनों के ऊपर। अब जीतने के लिए 12 गेंदे 17 रनों की दरकरार। हेलो, तो जरूर ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर। 12 गेंदे अब 17 रनों की जरूरत। 12 गेंदे 17 रन हम देख रहे हैं। जीवदानी आरआर राइडर्स वहाल बनाम शिवाजी नगर प्रतिष्ठान, इनके बीच में चलता हुआ मुकाबला पिच मैदान के अंदर। 16 घाव की ये प्रीमियर लीग हम देख रहे हैं। यूएनपीएल उलवा नोड प्रीमियर लीग का यह पर्व तीसरा है। बिल्कुल तीसरे साल में इस यूएनपीएल ने पदार्पण किया है, और जरूर काफी शान और शौकत से इस यूएनपीएल का हम आगाज देख रहे हैं। बिल्कुल ये तो उपलब्धि है, क्योंकि हर विभाग में ये यूएनपीएल आप देख सकते हैं। पहला साल, दूसरा साल, अब तीसरा साल शिवाजी नगर के इस नए मैदान के ऊपर है। तो बिल्कुल, क्योंकि हम जब गांव के लिए खेलते हैं तो पूरा गांव इकट्ठा होता है, और कभी कभी जब ऐसे गांव की प्रीमियर लीग होती है तो गांव के सभी खिलाड़ी एक साथ खेलते हुए देखते हैं। लेकिन आप जब विभाग के खिलाड़ी यहाँ पर प्रीमियर लीग के माध्यम से जब इकट्ठा होकर खेलते हैं तो उसमें प्यार, स्नेह भाव काफी बढ़ जाता है। तो यही तो हमें करना है, इंसानियत किस तरह से बढ़ानी है, इसका ये उदाहरण हम देख रहे हैं इस उलवा नोट के माध्यम से। सराहना करते हैं पूरे आयोजनकर्ताओं की। ऑक्शन काफी बड़ा हुआ था उनका, और आप ऑक्शन के बाद देखिए इसका आगाज किस तरह से किया है। कल पहला दिन था, आज का दूसरा दिन। काफी शान और शौकत से यहाँ पर देखते हुए यहाँ से अब 12 गेंदे 17 रनों की दरकरार। ऐसे में आई पहली गेंद वाइड के साथ स्कोर में वृद्धि। टीम का टोटल 37। अब जीतने के लिए 12 गेंदे 16 की दरकरार। मारने की कोशिश, उठाने का प्रयास, गेंद हवा में, देखना है खिलाड़ी दौड़ रहे हैं। स्क्वायर लेग बाउंड्री से यहाँ पर दौड़ कर आए थे। नीरज राणा भी दौड़ रहे हैं सर, क्योंकि उनके पास गेंद गई थी। कभी कभी अंपायर को भी मौका ऐसा मिलता रहता है, तो जरूर ऐसे में देखा जाए तो 2 रन पूरे किए। बल्लेबाज करण पाटिल ने बड़ा हिट खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन सही मायने में देखा जाए विनेश ने यहां पर इस गेंद को खेला था। रंजीत ठाकुर की गेंद, लॉफ किया इस गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से, एक बेहतरीन बिग हिट। 6 रन
बेलपाड़ा गांव से बिलोंग करने वाला है खिलाड़ी रंजित ठाकुर। लेकिन दूसरे तरफ विनेश ढोलकर गणेशपुरी का यहाँ पर बिल्कुल नाम लगाते हुए इस मैच के अंदर उठाने की कोशिश, बड़ा हिट खेलने का प्रयास था, बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगा था, कारपेट का सहारा होता हुआ बिल्कुल 1 रन यहाँ पर पूरी की। टीम का टोटल यहाँ से आ गया था वह तकरीबन 46 रन। अब यहाँ से जीतने के लिए 9 गेंदों का खेल बचा है और 7 रन चाहिए। आरआर राइडर्स बहाल टीम के स्पॉन्सर समीर शत पाटिल इस मंच के ऊपर हैं, वो भी मैच का आनंद ले रहे हैं, टीम के स्पॉन्सर हैं। और शिवाजी नगर टीम के सम्माननीय अमर शेठ कडू वो भी इस मैच को देख रहे हैं। तो जरूर यहाँ से आउट करण पाटिल के पारी का अंत होता हुआ। बेलपाड़ा के भी खिलाड़ी हैं लेकिन 2 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। तो देखना है नए बल्लेबाज दर्शन कोहली। अब 9 गेंदे 7 रनों की दरकरार है, 9-7 का समीकरण। देखिए मुकाबला यहां पर देखा जाए तो 8 गेंदे 7 रन, यानी कि मुकाबला अभी भी बैलेंस भी बोला जा सकता है, क्योंकि जिस तरह से गेंदबाज यदि ये 2 गेंदे निर्णायक फेंकते तो मैच में मजा हो सकता है। ये देखिए, और इस बीच हल्के हाथों से प्रेस करने की कोशिश की थी, महज मिलेगी सिंगल, 1 रन। यानी कि वो जानते हैं कि मुकाबला देखा जाए तो धीरे धीरे पूरी तरह से आरआर राइडर्स टीम के पक्ष में है, तो ऐसे में क्यों नादानी करें, ये सोचा बल्लेबाज ने, दर्शन कोहली ने सिंगल बनाई। उठाने की कोशिश, गेंद हवा में, देखना है ये निर्णायक हो सकता है मोड़, लेकिन ड्रॉप, कैच ड्रॉप। लेकिन 1 ही रन यहां पर पूरा किया। दूसरी की कोशिश यहां पर बिल्कुल की थी दर्शन कोहली ने, लेकिन मना किया विनेश डोलकर ने। ऐसे में देखा जाए तो 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है तकरीबन 48 रन। अब जीतने के लिए 6 गेंदे बचे हैं और 5 रनों की जरूरत। छह गेंदे 5 रन। तो जरूर देखा जाए तो जिस तरह से मैच अभी भी है, अभी भी कोशिश, संघर्ष देखिए किस तरह से हो रहा है। यानी कि पहले ओवर में मैं सराहना करना चाहूंगा बिल्कुल शिवाजी नगर प्रतिष्ठान के इन खिलाड़ियों की, गेंदबाजों की सराहना करना चाहूंगा, क्योंकि पहले ओवर में 18 रन आए थे, वो भी पहले 4 गेंदों के अंदर। लेकिन उसके बाद प्रथमेश कोहली आउट होने के बाद कहीं ना कहीं पूरी तरह से लाइन लग चुकी थी विकेटों की। लेकिन विनेश डोलकर की मैं सराहना करना चाहूंगा जिन्होंने पारी को संवारा है। विनेश डोलकर को यहां से देखा जाए तो काबू पाया होता तो मैच का यहां पर रिजल्ट कुछ अलग देखने को मिल सकता था। मैच अभी भी यहां पर देखा जाए तो उसी रोमांच में जा सकती है। 12 गेंदों में 26 रनों की पारी खेली अब तक विनेश डोलकर ने, लेकिन अब स्ट्राइक है विनेश डोलकर के हाथों में, जबकि 6 गेंदे बचे हैं और 5 रन चाहिए। गेंदबाज तैयार, विनीत पाटिल, लेकिन यहां से अपील हुई थी, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा, विश्वास की कमी। ऐसे में देखा जाए तो यहां से लेगबाज के रूप में 1 रन मिली। टीम का टोटल है 49 रन, 5 गेंदे अब 4 रनों की दरकरार, 5-4 का यह समीकरण। देखना है मुकाबला फिर से एक बार अलग करवट ले रहा है। विनीत पाटिल यहां पर गेंदबाजी में है, भविष्य है इस समय विनीत पाटिल के हाथ में शिवाजी नगर प्रतिष्ठान का। तो देखना यहां से देखा जाए तो सभी दर्शक पूरी तरह से इस मैच का मजा ले रहे हैं। यूट्यूब के जरिए 24 लाइव इवेंट्स के माध्यम से इस टूर्नामेंट को यहां पर लाइव कवरेज दिखाया जा रहा है। यूट्यूब के भी माध्यम से सभी दर्शक इस मैच का आंखों देखा हाल देख रहे हैं कि क्या होगा इस मैच का रिजल्ट, क्योंकि 5 गेंदों का खेल बचा है, 4 रनों के अभी भी दरकरार है। मैच में रोमांच था उठती भी। विनीत पाटिल
फिर से एक बार हाई टर्म राउंड द विकेट। इस पिच लोअर फुल टॉस, लेकिन ऐसे में देखा जाए तो रन लेने का प्रयास, लेकिन और ये देखिए आप, ये मेरे हिसाब से ये टर्निंग पॉइंट हो सकता है, क्योंकि देखा जाए तो सीधी सीधी गेंद विकेट कीपर के हाथ में थी। यदि वो गेंद डायरेक्टली बॉलर के एंड में फेंकी होती पहले डायरेक्ट दीपक जी पाटिल, तो यहां पर विनीत पाटिल रन स्ट्राइक के ऊपर जाने का सवाल ही नहीं उठता था। तो ये एक गलती, विकेट भी बचा और रन भी गई। तो बिल्कुल अंतिम ओवर किस तरह से फेंकनी चाहिए, इसका उदाहरण आप कहीं ना कहीं हरभराट में है शिवाजी नगर प्रतिष्ठान टीम, क्योंकि जो 3 क्षेत्र होते हैं उसमें से अहम बड़ा क्षेत्र होता है फील्डिंग, वही आपकी जिम्मेदारी के साथ होनी चाहिए। आप ये देखिए 3 गेंदें बची हैं और 2 रन चाहिए, 3-2 का ये समीकरण, क्या बढ़िया मुकाबला हो रहा है। 50 रन कंप्लीट, 51 रन यहां पर तो बिल्कुल 51 रन, अब 2 रन चाहिए, 3 गेंदे। और ये देखिए एक और डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद की समाप्ति, आप तालियां बज रही है हुसैन से। बिल्कुल देखा जाए तो सही मायने में विनीत पाटिल इस मैच के अंदर शिरकाव कर रहे हैं, शिवाजी नगर के ही गेंदबाज, और बिल्कुल अपने गांव के लिए, अपने टीम के लिए यहां पर प्रतिष्ठा लगा रहे हैं। अब 2 गेंदें बची और 2 रन चाहिए। विनेश डोलकर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है, लेकिन इस समय दर्शन कोहली 2 गेंदे 2 रन। यदि मुकाबला 12 पारी के ऊपर आता है तो सुपर ओवर खेला जाएगा, तो 2 गेंदे 2 रन। इस बीच ये गेंद, ये मेरे हिसाब से ये खराब गेंद बिल्कुल थी, क्योंकि बल्लेबाज को कोई टेंशन ही नहीं था। ऐसे में 1 रन और दूसरे के लिए आउट। आप यहां पर मुकाबला फिर से एक बार अंतिम दौर में आता हुआ, 1 गेंद बची है और 1 रन चाहिए, 1 रन कंपलसरी। यदि बनाएंगे तो जीतेगी आरआर राइडर्स बहाल टीम, लेकिन डॉट गेंद निकलेगी तो सुपर ओवर। इस बिल्कुल यूएनपीएल का यह पहला सुपर ओवर हो सकता है। क्या होगा, ये सौभाग्य मिल सकता हमें। जरूर दर्शक उस उम्मीद में होते, चाहे कुछ भी हो, कोई भी जीते कोई भी हारे, उनसे मतलब नहीं होता है, क्योंकि मुकाबला ऐसे होने चाहिए, रंगीन मुकाबले होने चाहिए। और वही मुकाबला ऐसा इस मैदान के अंदर इस आज के दिन का 3रा मुकाबला हो रहा है शिवाजी नगर प्रतिष्ठान बनाम आरआर राइडर्स बहाल के बीच में। रोमहर्षक मुकाबला, मुकाबले की गरिमा देखिए कितनी गर्माहट भरी हो रही है। जबकि समीकरण था 6 गेंदे 5 का, और विनीत को पाटिल ने क्या नायाब गेंदबाजी यहां पर की है। एक मिनिट पंच, हेलो, तो सुपर ओवर है, तो 1 गेंद 1 रन। यस, तो 1 रन निकलेगी तो आरआर राइडर्स टीम बहाल टीम यहां पर जीतेगी, लेकिन डॉट गेंद निकलेगी तो होगी ये सुपर ओवर। लेकिन होगा क्या मैदान के अंदर, सामने बल्लेबाज धीरज पाटिल, लेकिन गेंदबाज है विनीत पाटिल। जरा जोरदार ताली हो दोस्तों। और ये देखिए बेहतरीन 1 रन बनाकर बिल्कुल आरआर राइडर्स टीम को दिलाई जीत। यहां पर बल्लेबाज धीरज पाटिल ने लाजवाब मुकाबला, पैसा वसूल मुकाबला इसी को कहते हैं। और बिल्कुल यहां से
एक मुश्किल जीत मेरे हिसाब से आई है, क्योंकि जीत तो शुरू में ऐसा लग रहा था कि ये जल्दी मुकाबला फिनिश होगा, लेकिन प्रथमेश आउट होने के बाद मुकाबले में फिर से एक बार जान झोंक ली थी टीम शिवाजी नगर प्रतिष्ठान ने। तो जरूर यहां पर शिवाजी नगर प्रतिष्ठान का उनको अगले मैच के लिए शुभकामनाएं देते हैं। काफी अच्छा खेल आपने किया, हिम्मत के साथ लड़े, हारे लेकिन यहां पर योद्धाओं की तरह लड़े। तो जरूर जीत की बधाई देते आ रहे राइडर्स टीम वहाल को। तो मैन ऑफ द मैच नो डाउट तो बिल्कुल मैन ऑफ द मैच जरूर यहां पर देंगे जिन्होंने 4 गेंदों में 18 रनों का योगदान दिया।